नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ संकेतमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 मार्च 2026चे महत्त्वपूर्ण अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, ज्या येणाऱ्या तलाठी, पोलीस भरती आणि वनरक्षक परीक्षेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। विशेषतः ऑपरेशन एपिक फ्युरी आणि महाराष्ट्रातील नवीन नियुक्त्यांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या पहिल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न पहिला आहे, 2027च्या जनगणनेसाठी गृह मंत्रालयाने कोणत्या अधिकृत शुभंकर जाहीर केली आहे? तर याच्यामध्ये प्रगती आणि विकास हे या येणाऱ्या 2027च्या जनगणनेचे शुभंकर म्हणजे मस्कट आहे। आणि बघा मित्रांनो, भारताची आगामी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे। याच्यामध्ये प्रगती ही स्त्री शुभंकर आणि विकास हा पुरुष शुभंकर म्हणून निवडले आहेत। हे दोन्ही भारताच्या तांत्रिक प्रगतीचे आणि सर्वसमावेशी विकासाचे प्रतीक आहेत। आणि बघा मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये नक्की बघायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपण नुसतं करंट अफेअर्स नाही बघत, तर आपण त्याच्यासोबत काही महत्त्वाचे फॅक्टसुद्धा बघतो, जे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर बघा, आता आपण थोडीफार माहिती जनगणनेबद्दल बघूया। कोणती जे 2011मध्ये झाली ती। पण त्याच्या आधी पहिली जनगणना ही 1872मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळात सुरू झाली आणि त्याच्यानंतर पहिली नियमित जनगणना ही 1881मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळात सुरू झाली। त्याच्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होऊ लागली। जनगणना हा विषय संघसूचीमध्ये येतो, म्हणजे याच्यावर कोणाचा अधिकार असतो? केंद्र सरकारचा। बघा, महाराष्ट्राबद्दल आपण थोडंफार माहिती घेऊया। सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे हा जिल्हा होता, पण विभागानंतर याच्यातून पालघर वेगळे झाले आणि आता पुणे हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठरलेला आहे। आणि सर्वात कमी लोकसंख्या बघितली तर ती सिंधुदुर्गमध्ये आहे। त्याच्यानंतर सर्वात साक्षर जिल्हा हा मुंबई उपनगर, तर सर्वात कमी साक्षर जिल्हा हा नंदुरबार ठरला आहे। आणि ही कधीची माहिती आहे? 2011ची। बघा, आता महाराष्ट्राची लोकसंख्या बघितलं तर सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश, तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीममध्ये आहे। आणि साक्षरता दर बघितले तर सर्वात जास्त केरळमध्ये आहे आणि सर्वात कमी बिहारमध्ये। हे आपण कसं आठवणीत ठेवायचं? तर बघा, बी वरून येते बिहार आणि बी वरूनच बुद्धू, अशा प्रकारे आपण माहिती ठेवू शकतो। त्याच्यानंतर लिंग गुणोत्तरमध्ये बघितलं तर सर्वात जास्त केरळमध्ये लिंग गुणोत्तर आहे। याच्यामध्ये 1000 पुरुषांवर 1084 स्त्रिया आहेत आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर बघितलं तर ते आहे हरियाणामध्ये। त्याच्यानंतर लोकसंख्येतील घनत्वामध्ये नंबर 1 वर आहे बिहार, तर सर्वात कमी आहे अरुणाचल प्रदेश। चला तर मग आपला प्रश्न क्रमांक पहिला संपला। आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया। 1 ते 7 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण भारतात कोणता सप्ताह साजरा केला जातो? तर बघा, याच्यामध्ये जनऔषधी सप्ताह हा साजरा केला जातो। केंद्र सरकारद्वारे दरवर्षी हा सप्ताह साजरा केला जातो। याचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांना जेनेरिक औषधी आणि त्यांचे फायदे पटवून देणे हा आहे। जेनेरिक औषधी ही ब्रँडेड औषधीच्या तुलनेत 50 ते 90% स्वस्त असतात। त्याच्यामुळे काय होणार? सामान्य जनतेला वाढत्या महागाईच्या काळामध्ये त्यांच्या खिशाला फटका बसणार नाही। चला तर आपण आपले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। बघा, या जनऔषधी सप्ताहाची सुरुवात 2008मध्ये झाली, पण 2015मध्ये त्याचे नाव प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी करण्यात आले आहे। आणि याचे मुख्य एजन्सी बघितलं तर ती नोएडामध्ये आहे आणि ती काय आहे? BPPI। याचा मुख्य उद्देश काय आहे? तर स्वस्त दरामध्ये औषधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे। चला तर मग आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूया। अलीकडेच नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर बघा,
निधी छिब्बर यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे. BVR सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर वरिष्ठ IAS अधिकारी निधी छिब्बर यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. आणि नीती आयोग ही भारताची थिंक टँक म्हणून कार्य करते, जिथे त्यांचे अध्यक्ष स्वतः कोण असतात? पंतप्रधान असतात. त्याच्यानंतर आपण नीती आयोगाबद्दल थोडे महत्त्वाचे मुद्दे बघूया. बघा, नीती आयोगाची फुल फॉर्म बघितली तर N म्हणजेच नॅशनल आणि I म्हणजे इन्स्टिट्यूशन आणि T बघितलं तर ट्रान्सफॉर्मिंग आणि I म्हणलं तर इंडिया. तर बघा, नीती आयोगाचे फुल फॉर्म काय झाले? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्याच्यानंतर याची स्थापना बघितली तर ते 1 जानेवारी 2015 झाली आणि हे नियोजन आयोगाच्या जागी आले. बघा, जेव्हा 2014 BJPची सरकार आली, त्यांनी हे नियोजन आयोगाच्या जागी 2015 काय आणलं? नीती आयोग आणलेला आहे. आणि याचे मुख्यालय बघितले तर ते आहे नवी दिल्लीमध्ये आणि याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात. आता आपले पंतप्रधान कोण आहे? मोदीजी. तर हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर पहिले उपाध्यक्ष बघितले तर ते अरविंद पनघडिया होते आणि हे बिगर संवैधानिक आहे. बिगर संवैधानिक म्हणजे काय? तर संविधानामध्ये याचा कुठेच उल्लेख आहे नाही, म्हणून याला बिगर संवैधानिक म्हटले जाते. याचे मुख्य कार्य बघितले तर राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधणे हे नीती आयोगाचे मुख्य कार्य आहे. तसेच आयोगाची थिंक टँक क्षमता मजबूत करणे हे यांचे काम आहे. बघा, नीती आयोग स्थापन करण्याचे मुख्य कारण हेच आहे की केंद्र आणि राज्यांनी एकमेकांचे शत्रू किंवा स्पर्धक न बनता सहकारी म्हणून काम करावे, हा यामागचा उद्देश आहे. राज्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, या तत्वावर हे आयोग चालत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. ट्यूलिप महोत्सव 2026ची 4थी आवृत्ती नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली आहे? बघा, इथे आता आपलं ट्यूलिप आलं आहे. तर ट्यूलिप हे काय आहे? तर बघा, ट्यूलिप हे एक अत्यंत सुंदर फूल आहे जे वसंत ऋतूमध्ये फुलते आणि हे बघितलं तर मुख्यतः लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे आणि जांभळे अशा वेगवेगळ्या रंगाचे असतात. मित्रांनो, इथे आपलं उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली महानगरपालिकेने नेदरलँडच्या सहाय्यकार्याने दिल्लीतील शांतीपथ येथे लाखो ट्यूलिप फुलांचे प्रदर्शन भरवलेले आहे. हा महोत्सव पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित केलेला आहे. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. बघा, नेदरलँडची राजधानी ॲम्स्टरडॅम आहे. ट्यूलिप महोत्सव आहे हे नेदरलँडच्या सहाय्याने झालेले आहे, म्हणून आपण इथे नेदरलँडची राजधानी बघितली. हे काय आहे? ॲम्स्टरडॅम. आणि सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन बघितले तर हे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन श्रीनगर इथे आहे आणि हे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे. तसेच आपण काही झालेले महत्त्वाचे महोत्सव बघूया. बघा, काला घोडा महोत्सव हा मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात झाला. त्याच्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव दिन हा 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त मनवला जाते. तसंच कालय महोत्सव हा सुद्धा महाराष्ट्रात झालेला आहे. त्याच्यानंतर जन औषधी सप्ताह आपण बघितलाच आहे आणि हा आता आपण बघितला आहे ट्यूलिप महोत्सव. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, सेबीने ऑनलाईन आर्थिक मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी कोणती नवीन AI आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे? तर मित्रांनो, हा आहे सुदर्शन. बघा, शेअर मार्केटमधील चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर आणि बेकायदेशीर व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी सेबीने हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा विकसित केली आहे. याच्यामुळे गुंतवणुकीदारांची फसवणूक थांबवण्यास मदत होईल. आणि बघा, ज्या प्रकारे बँकेवर नजर ठेवायला RBI असते, तशीच शेअर बाजारावर नजर ठेवायला कोण असते? तर ती आहे सेबी. त्याच्यानंतर आपण सेबीबद्दल थोडीफार माहिती बघूया. सेबीची फुल फॉर्म बघितले तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे आहे. याची स्थापना बघितली तर ते कधी झाली आहे? 12 एप्रिल 1988 पण याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे 30 जानेवारी 1992ला. याचे मुख्यालय बघितले तर ते कुठे मिळते? आपल्याला मुंबईला. याच्यातील पहिली महिला अध्यक्ष कोण आहे? माधबी
पुरी बुश आणि हे आता सध्याची अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर मुख्य कार्य बघितले तर शेअर बाजार आणि गुंतवणुकीदारांच्या हितांचे रक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे. बघा, सुदर्शन सारख्या नवीन AI प्रणालीद्वारे सेबी आता डिजिटल युगात आर्थिक सतर्क झालेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक संशोधन संस्था कोणत्या शहरात स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे? तर आपलं उत्तर काय आहे? छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की छत्रपती संभाजीनगरचे आधी काय नाव होते. बघा, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ही संस्था उभारण्यास मंजुरी दिली आहे. ही संस्था अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावर संशोधन करेल. त्याच्यानंतर आपण थोडीफार छत्रपती संभाजीनगरबद्दल माहिती बघूया. बघा, याचे टोपण नाव बघितले तर पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच दरवाजाचे शहरसुद्धा छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. इथे महत्त्वाचे स्मारक बघितले तर ते बिबिका मकबरा आहे आणि तसेच त्याच्यासोबत अजिंठा आणि वेरूळची लेणीसुद्धा आहे आणि हे काय आहे? युनेस्कोचे वारसा स्थळ आहे. आणि इथे मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. आता मित्रांनो, नकाशाकडे बघा. हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या उत्तरेला बघितले तर ते आहे जळगाव आणि त्याच्या दक्षिणेला बघितला तर ते अहमदाबाद आणि बीड आहे. हे आहे अहमदाबाद आणि इथे आहे बीड. आणि याच्या पूर्वेला जालना तर पश्चिमेला काय आहे? नाशिक आहे. याच्या साईडला किती जिल्हे आहे मित्रांनो? 4. चला तर मग प्रश्न क्रमांक 7 बघूया. मार्च 2026 भारताचा दौरा करणारे मार्क कार्नी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर मित्रांनो, हे आहे कॅनडाचे पंतप्रधान. तर बघा, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारताला भेट देऊन युरेनियम पुरवठा आणि व्यापाराबद्दल महत्त्वाचे करार केलेले आहेत. याच्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंधांना नवी दिशा मिळालेली आहे. चला तर आपण थोडीफार कॅनडाबद्दल महत्त्वाचे मुद्दे बघू जे आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. याची राजधानी बघितली तर ते काय आहे? ओटावा. इथले चलन बघितले तर ते आहे कॅनेडियन डॉलर. तर पंतप्रधान आताच आपण बघितले आहे ते कोण आहे? मार्क कार्नी. त्याच्यानंतर विशेषतः जगातील दुसरे सर्वात मोठी सीमा असलेला देश हा सर्वाधिक समुद्रकिनारी असलेला देशसुद्धा कॅनडा आहे. याच्यामध्ये कॅनडा 3 महासागराच्या किनारपट्टीला लाभला आहे. याच्यामध्ये कोण आहे? अटलांटिक हा जो पूर्वेला आहे, त्याच्यानंतर पश्चिमेला आहे पॅसिफिक महासागर आणि उत्तरेला आहे अंटार्क्टिका. बघा, हा आहे कॅनडा आणि याला लागून कोणता देश आहे? तर USA म्हणजेच अमेरिका. इथे आपला प्रश्न क्रमांक चुकला आहे. प्रश्न आहे 8वा. आपला प्रश्न क्रमांक 8वा आहे. अलीकडेच भारतीय नौदलाच्या सशस्त्र महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इथे अमर सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, अमर सुब्रमण्यम यांनी नुकताच हा पदभार स्वीकारलेला आहे. भारतीय नौदलाच्या सर्व शस्त्रांची खरेदी, देखरेख आणि विकास करण्याची जिम्मेदारी आता कोणाकडे आली आहे? तर ते अमर सुब्रमण्यम यांच्याकडे आली आहे. त्याच्यानंतर आपण काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. बघा, प्रवीण सूद हे काय आहे? CBIचे संचालक आहेत. तर सशस्त्र सीमा बल याचे दलजीत सिंग चौधरी हे महासंचालक आहे आणि निधी चिब्बर आपण बघितलंच आहे, हे आता नीती आयोगाची काय बनली आहे? CEO. आणि बघा, जिष्णुदेव शर्मा हे आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहे आणि याच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बघा, डॉक्टर सुनील भोकरे हे नागरी आरोग्य याचे आयुक्त बनलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणत्या देशाने इराणच्या विरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलेली आहे? मित्रांनो, प्रश्न चर्चेत आहे, एक्झाममध्ये विचारल्या जाणार. अमेरिका आणि इस्रायल. तर बघा, याची सुरुवात कोणी केली? अमेरिका आणि इस्रायल यांनी कधी केली? 28 फेब्रुवारीला केली.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी इस्रायलची राजधानी तेहरानमध्ये एक मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या निवासस्थानी मारले गेले. त्याच्यानंतर आपण काही झालेले ऑपरेशन बघूया. त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचे ऑपरेशन आहे ते बघूया. ऑपरेशन गजल लीक हक हे पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विरोधात केलेली कारवाई आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन हिमराहत हे भारतीय सैनिकांनी सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना काढण्यासाठी हे राबवलेले आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलिसांनी शस्त्रांची देवाणघेवाण आणि ऑनलाईन गैरवर्तणुकीत रोखण्यासाठी याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन स्वदेश हे इराणमधील निदर्शनाच्या दरम्यान भारतातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी हे ऑपरेशन चालवले आहे. ऑपरेशन सिंधू हे कधी सुरू केले तर इराण आणि इस्रायलच्या संघर्षाच्या वेळी आपल्या नागरिकांना इराणमधून मायदेशी आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केले होते. ऑपरेशन इंद्रावती हे हैती देशातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हिंसाचारादरम्यान राबवले अभियान आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन अजय हे हमास इस्रायल युद्धाच्या दरम्यान राबवलेले अभियान आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन कावेरी बघितलं तर हे सुदानमधील गृहयुद्धाच्या काळात राबवलेले अभियान आहे. कोणाचे? भारताचे. त्याच्यानंतर ऑपरेशन गंगा जेव्हा युक्रेन आणि रशियाचे युद्ध झाले तेव्हा यांच्या हल्ल्यातील भारतीय नागरिकांना सुरक्षित काढण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केले होते. त्याच्यानंतर ऑपरेशन राहत हे जे यमनमधील संघर्षादरम्यान राबवलेले अभियान आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 10वा आहे. कोणता प्रश्न आहे मित्रांनो? आपला 10वा. राष्ट्रपतींनी बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बघा, याच्यामध्ये सय्यद हसनैनी यांची नियुक्ती केली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बिहारबद्दल पण थोडीफार माहिती बघायची आहे, कारण की आता नितीश कुमार जे आहे हे चर्चेमध्ये आहे. ते बघा, केंद्र सरकारच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 मार्च 2026 रोजी बिहारचे नवीन राज्यपाल नियुक्त केलेले आहे. बघा, आता आपण येथे काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री पदावरून आपला राजीनामा देणार आहेत आणि ते दिल्लीच्या वाटेवर आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 6 मार्च 2026 रोजी बिहार विधानसभा परिसरात राज्यसभेत नामांकन दाखल केलेले आहे. त्याच्यानंतर 16 मार्च रोजी मतदान होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. मग त्याच्यानंतर सध्याच्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपल्यावर नितीश कुमार संसदेचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य बनतील, तर ते मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत. तोपर्यंत बिहार सरकारची सूत्रे त्यांच्या हातात राहील. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.